प्रेमात जात पात धर्म पाहिले जात नाही असे आपण नेहमीच म्हणतो. मात्र आता सोबतच प्रेमात लिंगभेद सुद्धा पाहिला जात नाही. लिंगभेदापुढे जाऊन एका युवकानं तृतीयपंथी युवकाशी विवाह केला. विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबियातील मंडळींनी सहमती दिली. स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. अमरावतीच्या उत्तमनगर परिसरातील निकू या ट्रान्सजेंडरची बडनेरा मार्गावरील गोंडबाबा मंदिरात चेतन नासरे नावाच्या युवकाशी भेट झाली. वारंवार भेटीमुळे दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 2.5 वर्षांपर्यंत सोबत मैत्रीत राहिल्यानंतर चेतन आणि निकू यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या इच्छेखातर चेतनच्या आईवडिलांनी देखील या लग्नाला परवानगी दिली आणि सर्व कुटुंबियांच्या साक्षीनं अमरावतीत हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली ती सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांनी. समाजात ट्रान्सजेंडरच्या बाजूनं बदल होताना दिसत असल्याचं समाधान सुलताना यांनी व्यक्त केलं. या आगळ्या वेगळ्या विवाहाची अमरावतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी ट्रान्सजेंडर आहे, मान्य आहे, पण चेतनच्या आईवडिलांनी मला अपमानवून खूप छान केलं. तर मला पण जगण्याचा अधिकार आहे. माझी अशीच विनंती आहे, कारण चेतनच्या आईवडिलांना सर्व माहिती होतं. आम्ही दोघांचा निर्णय घेतला तर आम्ही दोघं पण मॅरेज करणार नाही. दोन्ही पार्टी राजी होते. की मी समाजाला हेच सांगू इच्छिते की मला पण जगण्याचा अधिकार दिला आहे. एकदम 2.5 वर्ष झालेलं होते. 2.5 वर्षानंतर पहिली भेट आमची गोंडबाबावर झाली, गोडाऊनवर. त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोलणं गेलं चालू झालं. त्यानंतर मग धीरे धीरे 2.5 वर्ष झाले. मग 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट ठरलं लग्न करून घ्यायचं. हो, सगळंच मला घरच्यांनी विरोध केला नाही, काहीच नाही. करून घ्या बा, तुम्हाला तिला पडत करून द्या लग्न. राजी आहे. तुम्ही दोघं खुश आहात. हां.